ते प्रसार माध्यमांशी संवाद साधतील काही क्षणामध्ये। मवियाने आजची ही भूमिका घेतलेली आहे, आय लव्ह मार्कडवाडी, आणि हाच बॅनर घेऊन मविया आज विधान भवन परिसरामध्ये दिसते आहे। याचा अर्थ एवढाच की हे निवडून आलेलं जे आज आपल्या सर्वांना माहिती आहे की ठीक आहे, चला रोल हां, आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये, निषेध म्हणून। कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं, एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं, जल्लोष असतो, साजरं करत असतात सगळे, पण कुठेही जल्लोष दिसत नाही, कुठेही कोणी साजरं करत नाहीये। आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मॅन्डेट आहे, ईव्हीएमने दिलेलं मॅन्डेट आहे। मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल, काँग्रेस असेल किंवा आम्ही सगळेच असू, आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते देखील उपस्थित केलेले आहेत। आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो, तसंच मार्कडवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉकपोल मागितला होता, मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती। आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं, म्हणजे निकाल आले होते, तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत, जे आमदार झालेले आहेत, त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता, कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं। साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे। मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं ह्याच्यातली तफावत देखील दाखवली। पण काल परवाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये, तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत, 20 जणांना अटका झालेल्या आहेत। आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो आहोत, बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत, आम्ही काही हरलेले आमदार नाही आहोत, हरलेले उमेदवार नाही आहोत, आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे, जी निवडणूक आयोगाबद्दल आहे, ही आज व्यक्त करत आहोत। आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत, जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत। महत्त्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लॉंग मार्च आहे, लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत, इथपासून सुरुवात होते। कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं, आपण पाहिलं असेल 2014 पासून हळूहळू जे चाललेलं आहे, इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं काम चालू आहे। लोकसभेत जनतेने निकाल दिला, पण तोच निकाल चिरडण्याचं काम ह्या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्या विरोधात आम्ही आज हे पाऊल उचललेलं आहे। या पुढे बोलेंगे सब भाषा में बोलेंगे, सब भाषा में बोलेंगे। हाँ सब विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झाली। ह्या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला। आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया, बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं। आता निवडणूक आयोगाचं काम काय, निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय? आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध? तुम्ही हे घ्यायचंच नाही का? घ्यायचं नाही, आम्हाला टेस्ट घ्यायची आहे, आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे काय खरं आणि काय खोटं। हे गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेल्या सरकार करत असेल, ते लोकशाहीने निवडूनच आलेले नाहीत। 74,000 मतं जास्त, 5 वाजताचं वोटिंग पर्सेंटेज वेगळं, 74 लाख, 5 वाजताचं वोटिंग पर्सेंटेज वेगळं, नंतरचं वोटिंग पर्सेंटेज 13% वाढलंय। 13% म्हणजे एकंदर मतदानाच्या 1/4 वाढवलंय। हे 1/4 कुठनं येतात? आणि मी साधा माणूस म्हणून सांगतो की निवडणुकीचं जे मशीन आहे, इट इज अ सिंपल कॅल्क्युलेटर, 1 + 1 + 1 + 1 5 झाले, ते 6 होतातच कसे?
त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही, पण ही जी काय निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली व्यवस्थित, त्या अरेंजमेंटबद्दल बोलावंच लागेल. आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी जसं महात्मा गांधींनी जेव्हा मिठावरच्या सत्याग्रह सुरू केला तेव्हा मिठावरती टाकलेला कर हा त्यांच्यासमोर होता आणि चिमूटभर त्यांनी म्हणजे चिमटीत त्यांनी मीठ उचललं आणि भारताचा इतिहास बदलला. मार्कडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल. लोकशाही वाचवण्यासाठी एक पुढचं पाऊल असेल, कारण का पवार साहेब उद्या जात आहेत, त्याच्यानंतर राहुल गांधी येत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनता मनावर घेईल आणि हे सर्वकडे जर पसरलं तर आपल्याला अडचण होईल. म्हणून सरकार हे प्रकरण दाबू इच्छित आहे. तिथे अटकसत्र सुरू झालं आहे, पण आम्ही मार्कडवाडीच्या लोकांना ग्वाही देतो की आम्ही सगळे आमदार जेवढी ताकद आमच्यात आहे तेवढी ताकद लावून मार्कडवाडीच्या लोकांनी जो लोकशाही वाचवण्याकरता पुढाकार घेतला आहोत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. नाही या ना बोल. हे ईव्हीएम किंवा हे असलं काही जे काढलं जातं हा खरं तर रडीचा डाव आहे. मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे. या निवडणुकीच्या ईव्हीएमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. लोकसभेला ईव्हीएमची 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं. हो जाणार, निघाल 1:30 वाजता जाणार. मी मुख्यमंत्री दिलीपराव. ईव्हीएम तर ऐका ना, त्याच्यामध्ये 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला. हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे. पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल. ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय. आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे. याला काही अर्थ नाही, कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते, परंतु नंतर आमच्या 8-10 लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन असं खाली उतरताना काहींदा विचारलं, पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते. म्हणलं काय कुठं चाललंय? ते म्हणले नाही असंच चाललं. मी आत्ता काहींदा त्यांच्यातल्या विचारलं, ते म्हणलं आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही, काही नवीन स्ट्रॅटेजी आहे. कोण म्हणतंय ईव्हीएम करताय, कोण म्हणतंय अजून एक कुठला तरी मुद्दा त्यांनी काढलेला, इन्कम टॅक्सचा काढला त्यांनी मुद्दा. ते म्हणतात की तुम्ही सोबत गेलात भाजप सोबत म्हणून इन्कम टॅक्स मधून दिलासा मिळाला, आम्हाला दिलासा नाही मिळाला, मला तुरुंगात टाकलं, संजय राऊत टीका करताय. प्रफुल्ल पटेलांना मिळाला, सगळ्यांना इतरांना मिळाला. याला काही अर्थ नाही. इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होती. चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो. या प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या. आम्ही आमची भूमिका मांडली. आता यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला, यांच्याबरोबर पण मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही. मी जर अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो तर बाकीच्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती. आज हा निवडणुका वेळेसचा राजकीय म्हणजे राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो. आणि मी तो न्याय मागत होतो. आमच्या वेगवेगळ्या इनकम टैक्स ने आपकी प्रॉपर्टी रिलीज की है, उसको लेके अपोजिशन सवाल उठा रहा है. आता मी काहींशी बोललो तर त्यांनी मला असं सांगितलं, मी त्यांना म्हणालो काही जण म्हणजे आता सगळेच ऊर्जेचे सदस्य आहेत, ते म्हणले आजच्या दिवस आम्ही ते थांबणार आहे. आता मी 1:30 वाजता मी मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील, अजून एक आज एकेकाळी राज्याचे विरोधी पक्ष नेते असणारे, एकेकाळी राज्याचे मंत्री असणारे,
विरोधी पक्षनेते असे अनेक पदं आमच्या पक्षाचे एकेकाळी प्रांताध्यक्ष असणारे सिनियर नेते मधुकरराव पिचड साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचं दर्शन घेण्याच्याकरता आम्ही आता दुपारी जातोय आणि परत लगेचच परत त्या ठिकाणी येतोय. मी बरेच वर्ष मला वाटतं त्यांच्या 7 टर्म झालेले आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघ अहिल्यानगरमध्ये जो आहे त्या भागाचं त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं. एक आदिवासी समाजाचा नेता म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एक सिनियर मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो, तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार, राहुलजींशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा आम्ही ठरवलेला आहे. महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही, जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिषेकासारखा सोहळा करून करोडो रुपये अरबो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर. हे सरकार आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतोय. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत पण इथं तरुण आत्महत्या करते आहेत. 773 शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागामध्ये आत्महत्या केल्या आणि राज्याभिषेकासारखा सोहळा शपथविधीचा या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही, जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आत्ता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही. त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नंतर निर्णय करू अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे. महाराष्ट्र में जो विधानसभा के जो चुनाव हुए, चुनाव के बाद महाराष्ट्र में जो स्थिति बनी हुई है ते आज आता संध्याकाळी आम्ही कदाचित बसू किंवा आता जाताना पण त्याच्याबद्दलची चर्चा होईल. मागेही चर्चा त्याच्याबद्दल झालेली आहे आणि बहुतेक ते बिनविरोधच निवडून येतील कारण 232-35 जागा आहेत. दादा सध्या चर्चा सुरू आहे, दादा फार आनंदी दिसतात पण तसे एकनाथ शिंदे आनंदी दिसत नाही. आमचा प्रयत्न आहे की 16 पासून नागपूरचं अधिवेशन घेण्याची शक्यता आहे. ठरेल सगळ्यांचं मिळून, परंतु ते 16 पासून झालं तर त्याच्या आधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. कारण जरी प्रश्न उत्तराचे तास घेतले गेले नाही तरी बाकीचे बिलं ह्यावेळेस आमची बरीच आहे, आम्हाला बिलं काढायची आणि बाकीचे पण काही कामकाज असतं. आता आम्ही तुम्हाला ज्यावेळेस शपथा होतील ना त्यावेळेस सांगू. बरं दादा, तुम्हाला तोपर्यंत दादा एक चर्चा आहे सध्या की शपथविधीनंतर दादा फार आनंदी दिसतात पण तितके आनंदी इतर सहकारी दिसत नाही. काही सल्ला नाही रे बाबा, सगळेच आनंदी दिसतात. आता तुम्ही प्रश्न विचारताना सगळे हसरे दिसतात का? काही नसतात, नाही असतात, असं काही नाहीये. आपण कृपा करून त्याच्यात गैरअर्थ गैरसमज करून घेऊ नका. आमची सुरुवात चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे. आम्हाला 5 वर्ष चांगल्या प्रकारे कारभार करायचा. अरे नाही रे बाबा, दादा ईवीएम को लेकर एमएलए हैं वो शपथ नहीं लेंगे, क्या कहना चाहेंगे दादा हिंदी में? अभी आज जो अपोजिशन वालों ने वॉकआउट किया है उनका कहना है कि ईवीएम के बारे में किया है, हमें पता नहीं, लेकिन आप जैसे मीडिया के लोग ही बोलते हैं कि कोई ईवीएम के बारे में हुआ है, कोई बोलता है और किसी कारण हुआ है. वैसे तो मैंने पहली दफा देखा है. चुनाव हुआ है, लोगों ने वोटर ने जीत के दिया है और अभी यहाँ वॉकआउट करके कुछ होने वाला नहीं है. अगर उनको कुछ करना है तो इलेक्शन कमीशन के सामने जाना चाहिए. इलेक्शन कमीशन के तरफ से उनको अगर ऐसा लगा कि हमें न्याय नहीं मिल रहा है तो उन्होंने कोर्ट के वहाँ जाना चाहिए. उनका काम है, नहीं ऐसा उनका उन्होंने काम करना चाहिए.